Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 9 control and coordination. In this topic today we are going to discuss here about thyroid gland and disorders related to thyroid gland. Here first, thyroid is the largest endocrine gland. You observe this thyroid gland into this figure. This figure number A, this is the thyroid gland which is largest endocrine gland. It is a bilobed. Here you observe that this is a bilobed thyroid gland. Here two lobes are present. Right thyroid gland, this is a right part, and left thyroid gland, this is a left part of the thyroid. It is attached to the trachea. This is a trachea. ट्रॅकियाला हा चिकटलेला असतो just below the larynx. It is a larynx and it is lies below the larynx. Then two lobes of this thyroid gland are connected by isthmus. Here two lobes which are connected. Here this is a isthmus. This part is connected the two thyroid lobes. Then thyroid lobes are composed of rounded follicles. In thyroid lobes, here you observe this transverse section of thyroid gland. In this thyroid gland, in transverse section means TS. Here you observe these thyroid follicles. These are rounded structure of thyroid follicles. These are in the interstitial cells of this interspace or in between these thyroid follicles. There are blood capillaries. Then parafollicular cells are also present. It is also called as a C cells. Here the thyroid lobes are composed of rounded follicles together by interfollicular connective tissue called stroma. म्हणजे याच्यामध्ये जे इंटरफॉलिक्युलर सेल्स आहेत त्या इंटरफॉलिक्युलर सेल्स च्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्ट्रोमा असतो. स्ट्रोमा कंटेन्स ब्लड कॅपिलरीज. हियर ब्लड कॅपिलरीज आर ऑल्सो प्रेझेंट अँड स्मॉल ग्रुप ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल्स. म्हणजे याच्यामध्ये पॅराफॉलिक्युलर सेल्स असतात की जे पॅराफॉलिक्युलर सेल्सलाच आपण सी सेल असं देखील म्हणतो. सी सेल्स. हियर थायरॉइड फॉलिकल्स आर कंपोज्ड ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम. थायरॉइड फॉलिकलमध्ये आपण जर पाहिलं तर या फॉलिकलमध्ये हे क्युबॉइड इपिथेलियल सेल्स असतात. देन रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन अँड इज फिल्ड विथ जिलॅटिनस कोलॉइड. आणि त्याच्यामध्ये जिलॅटिनस असा जेल सारखा काय असतं कोलॉइड स्ट्रक्चर असतं. थायरॉइड ग्लँड इज स्टिम्युलेटेड टू सिक्रीट हार्मोन थायरॉक्झिन. थायरॉइड ग्लँड जे आहे याला स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर थायरॉक्झिन नावाचं हार्मोन सिक्रीट केलं जातं. दिस थायरॉइड सिक्रीट टू फॉर्म बाय दिस थायरॉइड ग्लँड इज स्टिम्युलेटेड टू सिक्रीट इट्स हार्मोन बाय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि म्हणून आपण या हार्मोनला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलेलं आहे. द टू हार्मोन सिक्रीटेड बाय द फॉलिक्युलर सेल्स आर थायरॉक्झिन और टेट्रा आयोडोथायरोनिन. म्हणजे याच्यामध्ये जे हार्मोन्स आहेत फॉलिक्युलर सेल्सकडून सिक्रीट होणारे जे दोन हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये थायरॉक्झिन नावाचं हार्मोन आहे आणि टेट्रा आयोडोथायरोनिन म्हणजे थायरॉक्झिनलाच दुसरं नाव आहे टेट्रा आयोडोथायरोनिन. देन टेट्रा आयोडोथायरोनिनलाच आपण म्हणायचं आहे T4. 3 ॲटम्स ऑफ आयोडीन. म्हणजे ॲक्च्युली इथं टेट्रा आयोडोथायरोनिन जे आहे त्याच्यामध्ये 4 ॲटम्स ऑफ आयोडीन आहे आणि ट्राय आयोडोथायरोनिन म्हणजेच आपण त्याला T3 म्हणतो. याच्यामध्ये 3 ॲटम्स ऑफ आयोडीन. आयोडीनचे 3 ॲटम्स याच्यामध्ये आहेत. थायरॉक्झिन हे संप्रेरक थायरॉइड ग्लँडकडून सिक्रीट केलं जातं. हे थायरॉक्झिन जे आहे इज सिंथेसाइज्ड बाय अटॅचिंग आयोडीन टू अमिनो ॲसिड टायरोसिन बाय एन्झायमॅटिक ॲक्शन. थायरॉक्झिन हे थायरॉक्झिन हे कसं तयार केलं जातं तर
is attaching iodine to amino acid tyrosine. टायरोसिन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे त्या अमिनो ॲसिडला टायरोसिन नावाच्या अमिनो ॲसिडला आयोडीन जोडला गेल्यामुळं तिथं काय होतं एन्झायमॅटिक ॲक्शन होते आणि त्यामुळं द अमिनो ॲसिड टायरोसिन मोलिक्यूल बाइंड्स टू आयोडीन. इथं टायरोसिन मोलिक्यूल जो आहे टायरोसिनचा जो अमिनो ॲसिड आहे तो आयोडीन बरोबर बाइंड होऊन त्याच्यापासून मोनो आयोडो टायरोनिन, मोनो म्हणजे सिंगल, मोनो आयोडो टायरोनिन आणि म्हणून इथं सिंगल आयोडीन जोडला गेलेला आहे. म्हणूनच आपण ह्याला काय म्हणतो T1 असं म्हटलेलं आहे. जर दोन ॲटम्स आयोडीनचे जर दोन ॲटम्स जोडले तर त्याला डाय आयोडो थायरोनिन म्हणजेच त्याला T2 असं देखील म्हणतात. मग T1 आणि T2 मोलेक्यूल जे आहेत ते एकमेकांना काय झालेले असतात एंड टू एंड बाइंड झालेले असतात. दे आर फर्दर मेटाबॉलाइज्ड टू प्रिपेअर T3 अँड T4. त्याचं परत मेटाबॉलिझम झाल्यानंतर T3 आणि T4 मेटाबॉलिझम होऊन T3 आणि T4 प्रिपेअर केले जातात. T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन म्हणजे T3 इज ऑल्सो सिक्रेटेड इन स्मॉल क्वांटिटी. हे सुद्धा कमी प्रमाणात सिक्रेट केलं जातं. देन इट इज फिजिओलॉजिकली मोर ॲक्टिव्ह. हे फिजिओलॉजिकली खूप ॲक्टिव्ह आहे. थायरॉइड ग्लँड इज द ओनली ग्लँड दॅट स्टोअर इट्स हार्मोन. थायरॉइड ग्लँड ही एकमेव अशी ग्लँड आहे की जी आपली हार्मोन काय करते स्टोअर करून ठेवू शकते, म्हणजे स्टोअर करते, साठवून ठेवते. T3 and T4 हार्मोन्स आर स्टोअर्ड बिफोर सिक्रिशन. यामधले T3 आणि T4 हार्मोन्स जे आहेत ते सिक्रिशन होण्यापूर्वी स्टोअर होतात अँड इज रेग्युलेटेड बाय थायरोट्रॉपिन आणि ते थायरोट्रॉपिन कडून रेग्युलेट केले जातात ऑफ पिट्युटरी ग्लँड बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. म्हणजे पिट्युटरी ग्लँड कडून ते रेग्युलेट केले जातात कारण निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनुसार जशी गरज असेल तसं थायरॉक्सिन काय केलं जातं हळूहळू सिक्रेट केलं जातं. यानंतर नेक्स्ट पार्ट आहे थिंक अबाउट इट. नंतर थायरॉक्सिन रेग्युलेट्स द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. थायरॉइडचं फंक्शन आहे की हे बेसल मेटाबॉलिक रेट बॉडीचा जो आहे तो रेग्युलेट करण्याचं काम थायरॉक्सिन करतं. इट ऑल्सो रेग्युलेट्स मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करण्याचं पण कार्य थायरॉक्सिन करतं. प्रोटीन सिंथेसिसला स्टिम्युलेशन देण्याचं कार्य थायरॉक्सिन करतं. अँड प्रमोट्स ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यूज. आणि बॉडी टिश्यूजना प्रमोट करणे. इट हेल्प्स इन थर्मोरेग्युलेशन बाय इन्क्रीजिंग हीट प्रोडक्शन. थर्मोरेग्युलेशन करणे म्हणजे हीट प्रोडक्शन करण्यासाठी रेग्युलेशनचं कार्य, हीट प्रोडक्शन वाढण्यासाठी थर्मोरेग्युलेशनच्या कार्यामध्ये पण थायरॉक्सिन मदत करतं. इट इन्क्रीजेस ॲक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर्स दॅट इज ॲड्रिनॅलिन अँड नॉर ॲड्रिनॅलिन. म्हणजे न्यूरोट्रान्समीटर जे आहेत ॲड्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिनची ॲक्शन वाढवण्याचं कार्यसुद्धा थायरॉक्सिन करतं. इट ऑल्सो सपोर्ट्स द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन. एवढंच नव्हे तर रेड ब्लड सेल्सचं प्रोडक्शन वाढवण्याचं काम अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आणि पाणी आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्सचा सुद्धा मेंटेनन्स करण्याचं काम थायरॉक्सिन करत असतं. इट ऑल्सो रेग्युलेट्स रिप्रोडक्टिव्ह सायकल्स इन फिमेल. स्त्रियांमध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकल रेग्युलेट करण्याचं कार्यसुद्धा थायरॉक्सिन हार्मोन करत असतं. देन पॅराफॉलिक्युलर सेल्स ऑर C cells produce calcitonin hormone which regulates calcium metabolism. पॅराफॉलिक्युलर सेल्स जे आहेत किंवा त्यालाच आपण C cells म्हणतो त्याच्याकडून कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट केला जातो की ज्याच्यामुळं कॅल्शियमचं मेटाबॉलिझम रेग्युलेट केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट इज अ डिसऑर्डर्स रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. विद्यार्थी मित्रांनो, थायरॉइड ग्लँडचं जे सिक्रेशन आहे थायरॉक्सिन हार्मोनचं जे सिक्रेशन आहे ते जर कमी झालं तर हायपोथायरॉइडिझममुळे सुद्धा विकार होतात आणि हायपर झाला म्हणजे त्याचं सिक्रेशन जर जास्त झालं तर हायपर थायरॉइडिझममुळे सुद्धा वेगवेगळे विकार होतात. आता आपण यातले काही विकार बघूया. पहिल्यांदा हायपर थायरॉइडिझम म्हणजे हिअर हायपर थायरॉइडिझम दिस इज अ फर्स्ट डिसीज
ऑफ हायपर मीन्स जास्त, हायपर म्हणजे जास्त, म्हणजे जिथं थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन जास्त झालं तर त्याच्यामुळे होणारे विकार जे आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. हायपरथायरॉइडिझम, हिअर इट इज कॉज्ड बाय इन्क्रीज इन द लेवल ऑफ थायरॉइड हार्मोन्स. म्हणजे हा हार्मोन जो आहे इट इज कॉज्ड बाय, हा हार्मोन कशामुळे कॉज केला जातो? इट इज कॉज्ड बाय इन्क्रीज इन द लेवल ऑफ थायरॉइड हार्मोन. म्हणजे थायरॉइड हार्मोनचं लेवल वाढली म्हणजेच जास्त झाली म्हणजे त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. तर दिस इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट. याचा परिणाम असा होतो की मेटाबॉलिक रेट वाढतो म्हणजे चयापचय क्रिया वाढते, सेन्सिटिव्हिटी वाढते, स्वेटिंग म्हणजे शरीराला भरपूर घाम येतो, फ्लशिंग, रॅपिड रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वासाचा रेट पण वाढतो, बल्जिंग ऑफ आयबॉल म्हणजे डोळे काय होतात म्हणजे बल्ज म्हणजे डोळे आकाराने मोठे होतात. त्यानंतर अँड अफेक्ट्स व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज, आणि शरीरातल्या ज्या शरीरक्रियाशास्त्रातल्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, जीवन प्रक्रिया आहेत त्याच्यावरती याचा परिणाम होत असतो. देन ग्रेव्स डिसीज, जर आपण म्हणतो की हायपरथायरॉइडिझमचा परिणाम हा आपण जर पाहिला, हायपरथायरॉइडिझमचा परिणाम जर अडल्टवरती म्हणजे प्रौढ व्यक्तींवरती होत असेल तर त्याला ग्रेव्स डिसीज असं म्हणायचं. म्हणजेच ग्रेव्स डिसीजलाच आपण पुढचं नाव आहे एक्झोप्थाल्मिक गॉयटर. एक्झोप्थाल्मिक गॉयटर. आता हा जो डिसीज आहे तर हायपरथायरॉइडिझम इन अडल्टमध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये हायपरथायरॉइडिझम झाला म्हणजे थायरॉक्सिनचं सिक्रेशन जास्त झालं, प्रमाणापेक्षा नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा ही सिक्रेशन जास्त होत असेल तर याचा परिणाम प्रोट्रुडिंग आयबॉल म्हणजे डोळे मोठे होतात, आयबॉल्स मोठे होतात, ते बाहेर आल्यासारखे दिसतात. इन्क्रीजिंग BMR मीन्स बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो. वेट लॉस, याच्यामुळे काय होतं, वजन कमी होतं, वेट लॉस होतो. इन्क्रीज्ड BMR प्रोड्युसेस रेंज ऑफ इफेक्ट लाईक इन्क्रीज्ड हार्टबीट. तर बेसल मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळं ह्याचा परिणाम कशावर होतो तर हार्टबीट वाढतात. देन इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर वाढतं. इन्क्रीज्ड BP अँड हायर बॉडी टेम्परेचर म्हणजे बॉडी टेम्परेचर सुद्धा काय होतं वाढतं. त्यानंतर नर्वसनेस म्हणजे पूर्णपणे नैराश्य येतं. इरिटॅबिलिटी, ट्रिमर ऑफ फिंगर्स म्हणजे इरिटॅबिलिटी म्हणजे त्वचाला खाज वगैरे सुटते, इरिटेबल होतं. त्यानंतर ट्रिमर ऑफ फिंगर्स अँड बल्जिंग आयबॉल्स म्हणजे ही त्याची लक्षणं आहेत की ही लक्षणं जी आहेत तर ह्या लक्षणानुसार आपण वेळीच काळजी घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट वन इज अ हायपोथायरॉइडिझम. वेन हायपो मीन्स बिलो, वेन थायरॉक्सिन लेवल इज डिक्रीजेस फ्रॉम नॉर्मल लेवल म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा जर थायरॉक्सिनची लेवल कमी झाली तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि त्याच्यामुळे अफेक्ट जे होतं बॉडीवरती इट इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन और रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड दॅट इज अ थायरोआयडिटोमी. म्हणजे आपण थायरॉइड ग्लँडच्या डेफिशियन्सीमुळे होणारे जे रोग असतात त्यांना आपण थायरोआयडिटोमी असं देखील म्हणतो. हायपोथायरॉइडिझमचे जे डिसीज आहेत त्यामध्ये पहिला डिसीज आहे क्रिटिनिझम. म्हणजे पहिला डिसीज आहे क्रिटिनिझम. क्रिटिनिझम जो आहे क्रिटिनिझम इट इज अ हायपोसिक्रेशन इन इन्फंट्स. इन्फंट म्हणजे नवजात बालकं जे असतात, नुकती जन्मलेली मुलं जी असतात, लहान बाळं, त्यांच्यामध्ये जर हायपोसिक्रेशन झालं, थायरॉक्सिनचं हायपोसिक्रेशन म्हणजे प्रमाणापेक्षा कमी सिक्रेट झाला तर याचा परिणाम काय होतो, इट लीड्स टू क्रिटिनिझम आणि त्याच्यामुळे क्रिटिनिझम हा रोग होतो. क्रिटीन हॅज अ रेड्युस्ड BMR. क्रिटीनमुळं BMR बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो पूर्णपणे कमी होतो अँड लो ऑक्सिडेशन अँड दे आर शॉर्ट स्टेचर्ड. आणि त्यामुळे ही व्यक्ती अशी मुलं जी असतात ती शॉर्ट स्टेचर बिकॉज द स्केलेटन फेल्स टू ग्रो. कारण या लहान मुलांचं नवजात बालकांच्या शरीरातले स्केलेटनमध्ये वाढ होत नाही, हाडांच्या लांबीमध्ये वाढ होत नाही आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ थांबते.
दे आर मेंटली रिटार्डेड आणि त्यामुळे ती मनोविकृत जन्माला येतात. मेंटली त्यांची मानसिक वाढ होत नाही. दे शो ड्राय स्किन, एवढंच नव्हे तर त्यांची त्वचा ही कोरडी दिसते. थिक टंग म्हणजे जीभ जड दिसते. प्रोलॉंग्ड निओनेटल जॉइंडिस, प्रोलॉंग्ड निओनेटल म्हणजे जन्मापासूनच यांना काय होतं, कावीळ होते. लिथार्जी अँड कॉन्स्टिपेशन म्हणजे शरीरातली पूर्णपणे शरीर हे काय होतं, अशक्त बनतं. आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा पण त्रास होतो, म्हणजे शरीरातली विष्ठा वेळेच बाहेर पडत नाही. देअरफॉर धिस कॅन बी ट्रीटेड बाय अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आणि अशा वेळेला वेळीच त्या मुलांना थायरॉइड हार्मोन म्हणजे थायरॉइड हार्मोन बाहेरून दिलं गेलं पाहिजे. द क्रेटिन शोज स्टंटेड फिजिकल ग्रोथ, डिलेड प्युबर्टी. ह्या क्रेटिनमुळं स्टंटेड ग्रोथ येते म्हणजे वाढ थांबते आणि त्यामुळं प्युबर्टीचा जो पिरियड आहे तो डिले होतो म्हणजे त्याला खूप काळ लागतो. अँड मेंटल रिटार्डेशन आणि मानसिकसुद्धा रिटार्डेशन म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा ही काय होतात, विकृत जन्माला येतात. म्हणजे मानसिक विकृती त्या मुलांमध्ये तयार होते. हे क्रिटिनिझम झालं. आता यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मिक्झोडिमा. मिक्झोडिमा इज द डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन इन अडल्ट्स. म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा ह्या हार्मोनच्या अब्सेन्सीमुळं किंवा थोडं कमी प्रमाणात स्त्रवल्यामुळं मिक्झोडिमा हा रोग दिसून येतो प्रौढ व्यक्तींमध्ये. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अ पिक्युलियर थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन अँड सबक्युटेनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ द फेस. आता ॲक्च्युली याचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे म्हणजे याच्यामध्ये पिक्युलियर थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन, त्वचा जी आहे ती त्वचा ही पिवळसर पडते आणि त्यानंतर त्वचा जाड बनते. त्यानंतर त्वचेच्या सबक्युटॅनियस टिश्यू जे आहेत ते सबक्युटॅनियस टिश्यू म्हणजे चेहऱ्यावरचे आणि चेहऱ्याच्या भागातले जे अवयव आहेत त्यांच्यामध्ये हे काय होते, त्वचा जाडसर बनते. पेशंट लॅक्स अलर्टनेस. हे पेशंट जे असतात ते अलर्ट नसतात म्हणजे दक्ष नसतात आणि ते इंटेलिजन्स म्हणजे त्यांच्या इंटेलिजन्स बुद्धिमत्ता पण कमी होते. द पेशंट सफर्स फ्रॉम स्लो हार्ट रेट आणि या पेशंटचा हार्ट रेट जो आहे, हृदयाचा जो स्पंदनाचा रेट आहे तो कमी होतो. ब्लड प्रेशर कमी होतो, लो BP अँड ऑलवेज फिलिंग कोल्ड आणि त्यामुळं त्यांना सतत थंडी वाजून येते. लो बॉडी टेम्परेचरच कमी होतं. अँड रिटार्डेड सेक्शुअल डेव्हलपमेंट आणि लैंगिक अवयवांची वाढ होत नाही. हे त्याचे सिम्पटम्स आहेत. नेक्स्ट वन इज अ सिंपल गॉयटर. सिंपल गॉयटर आता आपण ह्या फिगरमध्ये पाहताय, हा सिंपल गॉयटर आपल्याला इथे समोर दिसतोय. तर सिंपल गॉयटर हा आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर आहे म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे अभावामुळे होणारा हा रोग आहे. आयोडीन इज नीडेड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. आयोडीनची गरज जी आहे ती थायरॉइड हार्मोन तयार होण्यासाठी आयोडीनची गरज लागते. इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ आयोडीन इन द डाएट, समजा आपल्या पोषणामध्ये आपल्या आहारामध्ये आयोडीनची कमतरता असेल, आयोडीन कमी प्रमाणात असेल आहारामधून मिळत असेल तर त्याच्यामुळं इट कॉजेस इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. तर याचा परिणाम होऊन इथं थायरॉइड ग्रंथी जी असते तर त्या थायरॉइड ग्रंथीमध्ये इनलार्जमेंट येतं. इनलार्जमेंट म्हणजे आकार वाढतो. अँड इट लिडिंग टू सिंपल गॉयटर आणि याचा परिणाम काय होतो, साध्या गॉयटरमध्ये होतो. दिस डिसीज इज कॉमन इन हिली एरियाज. हा रोग जो आहे तो आपण जनरली कुठं बघतो, हिली एरियाज म्हणजे जिथं पर्वत आहेत म्हणजे मोठ्या टेकड्या, पर्वत, डोंगर या भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हा रोग म्हणजे सिंपल गॉयटरचा आपल्याला जनरली पाहायला मिळतो. ॲडिशन टू आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट्स दिस डिसीज. आयोडीनच्या ॲडिशनमध्ये काही वेळेला टेबल सॉल्टचा वापर केला तरी सुद्धा हा डिसीज क्युअर होऊ शकतो किंवा ह्या रोगाला आपण रोखू शकतो. साईज ऑफ द थायरॉइड ग्लँड इज इन्क्रीज्ड. यामुळं थायरॉइड ग्लँडची साईज जरी वाढली बट टोटल अमाऊंट ऑफ आउटपुट ऑफ थायरॉक्सिन इज डिक्रीज्ड. काही वेळेला आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्यामुळं
थायरॉइड ग्लँडचा आकार वाढतो, पण थायरॉक्सिनचं सिक्रिशन जे आहे, आउटपुट जे आहे ते पूर्णपणे काय होतं, कमी होतं. यानंतर नेक्स्ट डिसीज आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन इज सिक्रेटेड बाय द सी सेल्स. Calcitonin is secreted by C cells. C cells, which is it regulates the concentration of calcium and phosphorus. या हा कॅल्सिटोनिन हार्मोन जो आहे तो कॅल्शियम आणि फॉस्फरस, ब्लडमधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस मेंटेन करण्याचं काम, रेग्युलेट करण्याचं काम कॅल्सिटोनिन हा हार्मोन करतो. इट इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लाझ्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा. इट इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लाझ्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ॲक्च्युली हा हार्मोन जो आहे तो ब्लडमधल्या प्लाझ्मामधलं कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशनवरती कंट्रोल ठेवण्याचं आणि फीडबॅक घेण्याचं कार्य हा हार्मोन करत असतो. इट लोअर्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द प्लाझ्मा बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम द बोन्स. हा हार्मोन जो आहे तो ब्लडमधल्या कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्याचं पण कार्य करतो. कारण जेव्हा हा बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम द बोन्स, म्हणजे बोन्समधलं ह्याचं सिक्रिशन जर कमी झालं तर अँड ॲक्सेलरेटिंग द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय द बोन्स अँड अपटेक ऑफ कॅल्शियम. आणि कॅल्शियमचं जे अपटेक आहे बोनमधलं फॉस्फरसचं हे मेंटेन करण्याचं काम हा कॅल्सिटोनिन हा हार्मोन करतो. हार्मोन इज अ पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. म्हणजे थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या बाजूला, पाठीमागच्या लोबला पॅराथायरॉइड ग्लँड त्या ठिकाणी असते. पॅराथायरॉइड्स आर 4 इन नंबर. पॅराथायरॉइडचे एकूण 4 नंबरने असतात ते. अँड नेम्ड ॲज अ सुपेरियर अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड. आणि त्याला आपण सुपेरियर पॅराथायरॉइड आणि इन्फेरियर पॅराथायरॉइड असं देखील म्हणतो. आपल्यासमोर इथं आकृती आहे, यामध्ये सुपेरियर पॅराथायरॉइड जे आहे, सुपेरियर अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड जे आहेत, सुपेरियर पॅराथायरॉइड म्हणजे हा भाग, वरचा भाग, आणि इन्फेरियर पॅराथायरॉइड म्हणजे हा खालचा भाग. Superior parathyroid and inferior parathyroid glands. The parathyroid glands are arranged in a compact mass. म्हणजे अतिशय कमी जागेमध्ये, कॉम्पॅक्ट म्हणजे अतिशय गर्दीनं हा काय झालेला असतो, कॉम्पॅक्ट मासच्या रूपामध्ये अरेंज झालेला असतो. पॅराथायरॉइड्स सिक्रीट अ पेप्टाइड हार्मोन कॉल्ड पॅराथॉर्मोन्स. पॅराथायरॉइडकडून एक पेप्टाइड हार्मोन सिक्रीट केला जातो, त्याला आपण पॅराथॉर्मोन म्हणजेच PTH असे म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड अ कॉलिप्स हार्मोन. यालाच आपण कॉलिप्स हार्मोन असं देखील म्हणतो. इट रेग्युलेट्स कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यू. याच्यामुळं कॅल्शियम आणि फॉस्फेटचं बॅलन्स जो आहे तो ब्लड आणि इतर टिश्यूमधला कॅल्शियम आणि फॉस्फेटचं बॅलन्स याच्यामुळं केलं जातं. रिलीज ऑफ पॅराथॉर्मोन इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. पॅराथॉर्मोन जे रिलीज केलं जातं त्यामुळं ब्लडमधलं कॅल्शियम लेवल वाढत जाते. इट ड्रॉज कॅल्शियम फ्रॉम बोन्स. हा बोनमधला, हाडांमधला कॅल्शियम इन्क्रीज करतो. आणि शिवाय कॅल्शियम अब्सॉर्प्शन इन बोन इन्क्रीजेस कॅल्शियम अब्सॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड रेड्युसेस लॉस ऑफ कॅल्शियम इन द युरिन. इथं मॅक्झिमम बोनमध्ये कॅल्शियमचं अब्सॉर्प्शन करण्यासाठी हा हार्मोन मदत करतो. आणि त्यामुळं फूड मटेरियलमधलं मॅक्झिमम कॅल्शियम ॲब्सॉर्ब करून ब्लड कॅल्शियम लेवल वाढवण्याचं कार्य करतो. आणि शिवाय कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन जे आहे ते डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधलं वाढवल्यामुळं युरिनमधून जे कॅल्शियमचं लॉस आहे ते एकदम कमी केलं जातं. सिक्रिशन ऑफ पॅराथॉर्मोन इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ ब्लड कॅल्शियम लेवल. पॅराथॉर्मोनचं जे सिक्रिशन आहे ते फीडबॅक मॅनरनं कंट्रोल केलं जातं. म्हणजे ब्लडमधलं कॅल्शियम लेवल जे आहे त्याच्यावरून हे काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट इज मेंटेन्ड बाय पॅराथॉर्मोन अँड कॅल्सिटोनिन. आपल्या जर ब्लडमधलं कॅल्शियम आणि फॉस्फेटचं जे
मेंटेनन्स आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, हे मेंटेन करण्याचं कार्य हे पॅराथॉर्मोन आणि कॅल्सिटोनिन हे दोन्ही हार्मोन करत असतात. देअरफॉर दीज टू हार्मोन्स फॉर्म ॲन अँटॅगोनिस्टिक पेअर लाईक इन्सुलिन अँड ग्लुकागॉन. म्हणजे हे दोन्ही हार्मोन्स एकमेकाचे विरुद्ध कार्य करण्याचं विरुद्ध काम करतात, जसं इन्सुलिन आणि ग्लुकागॉन आहे. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करण्याचं काम करतो, तर ग्लुकागॉन ब्लड शुगर लेवल वाढवण्याचं कार्य करत असतो. फेन हायपोसिक्रिशन ऑफ पॅराथॉर्मोन, म्हणजे जर पॅराथॉर्मोनचं हायपोसिक्रिशन झालं, कमी सिक्रेट झाला हा, तर लोअर्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड, तर त्यावेळेला ब्लडमधलं कॅल्शियम लेवल काय होतं, पूर्णपणे कमी होतं. दिस इन्क्रीजेस एक्सायटॅबिलिटी ऑफ नर्व्स. याचा परिणाम एक्सायटॅबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल्स, म्हणजे नर्व, चेता आणि मसल्स, स्नायू यांच्यामध्ये एक्सायटेबिलिटी वाढते आणि याचा परिणाम कॉझिंग मसल ट्विच अँड स्पाझम. त्यामुळं मसल्समध्ये काय होतात, मसल ट्विच अँड स्पाझम तयार होतो आणि त्याच्यामुळे दिस इज कॉल्ड पॅराथायरॉइड टिटॅनी ऑर हायपोकॅल्सिमिक टिटॅनी. यामुळं मसल्समध्ये पॅराथायरॉइड टिटॅनी किंवा हायपोकॅल्सिमिक टिटॅनी तयार होतं. हायपर सिक्रिशन ऑफ पॅराथॉर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर मोर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम. हा जो हायपर सिक्रिशन झालं पॅराथॉर्मोनचं, तर याच्यामुळे कॅल्शियमचं भरपूर काय होतं, ॲब्सॉर्प्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर मोर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम. ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होऊन बोन्समधनं कॅल्शियम भरपूर प्रमाणात फ्रॉम बोन्स, म्हणजे बोन्समधनं भरपूर प्रमाणात कॅल्शियम ॲब्सॉर्ब केला जातो आणि त्यामुळं डिमिनरलायझेशनची प्रोसेस होते, म्हणजेच हाडांमधली मिनरल्स कमी व्हायला चालू होतात आणि त्यामुळं रिझल्टिंग इन सॉफ्टनिंग, त्यामुळे हाडं ठिसूळ बनण्याचा प्रकार होतो. शिवाय बेंडिंग ऑफ फ्रॅक्चर ऑफ बोन्स, त्यामुळे हाडांमध्ये हाडं वाकू शकतात, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होऊ शकतं आणि त्यामुळं दिस इज कॉल्ड ओस्टिओपोरोसिस आणि याच्यामुळे हाडांमध्ये ठिसूळपणा येतो. इट इज कॉमन इन वुमन हू हॅव रिच्ड मिनोपॉज. आता हा प्रॉब्लेम जो आहे तो मिनोपॉज आलेल्या स्त्रियांमध्ये जनरली आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज अ थायमस ग्लँड. हिअर you observe clearly thymus gland. Here thymus gland is located on the upper part of the thorax of the dorsal side of the heart. म्हणजे आपल्या हार्टच्या डॉर्सल साईडला थोरॅक्सच्या थोडंसं वरती, थोरॅक्स रिजनच्या थोडंसं वरती ही थायमस ग्लँड असते. इट इज सॉफ्ट, म्हणजे थायमस ग्लँड अतिशय कशी असते, मऊ, पिंकिश, बायलोब्ड, म्हणजे त्याचे 2 लोब असतात. मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू, ते लिम्फॉइड टिश्यूनं बनलेलं आहे. इट इज प्रॉमिनंट ग्लँड ॲट बर्थ बट गेट्स ग्रॅज्युअली ॲट्रॉफिड इन द अडल्ट्स. म्हणजे ही ग्लँड जी आहे ती बर्थच्या वेळेला चांगली डेव्हलप झालेली असते, पण हळूहळू जशी शरीराची वाढ होत जाईल, अडल्टमध्ये जेव्हा आपण कन्वर्ट होत जातो, म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये शरीराची वाढ जशी जशी होत जात असते तसं ही ग्रंथी काय होते, ॲट्रोफिड होते, म्हणजे त्याचं कार्य हळूहळू कमी होत जातं आणि हा काय होतो, हार्मोन पूर्णपणे म्हणजे त्याची ॲट्रोफिड म्हणजे त्याचं कार्य थांबतं. सो इट इज कॉल्ड अ टेम्पररी ग्लँड. आणि म्हणून हे बर्थ कंडिशनलाच ही ग्लँड चांगली ॲक्टिव्ह असते, म्हणून आपण याला टेम्पररी ग्लँड देखील म्हणतो. इट सिक्रिट्स हार्मोन थायमोसिन. थायमस ग्लँड जे आहे त्याच्याकडून थायमोसिन नावाचं हार्मोन सिक्रिट होतं. इट हॅज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. हा हार्मोन जो आहे थायमोसिन, तर याचा उपयोग आहे इम्युन सिस्टीमची डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि टी लिम्फोसाइट्स मॅच्युअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. इट ऑल्सो प्रमोट्स प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. याचा उपयोग आणखीन कशासाठी आहे, तर अँटीबॉडीज प्रोडक्शन करण्यासाठी, की जेणेकरून ह्युमरल इम्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नेक्स्ट ॲड्रिनल ग्लँड अँड सुप्रारिनल ग्लँडची जी ह्या जी ग्रंथीची माहिती आणि ह्याचे जे डिसऑर्डर्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.